समर्थ, श्री स्वामी 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 समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल। शुभ सकाळ आणि शुभ गुरुवार सगळ्यांना। गुरुपुष्यामृत दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आशा व्यक्त करते की तुम्ही गुरुपुष्यामृतच्या सर्व सेवा करणार आहात। ज्याप्रमाणे सांगितले आहेत त्यातली जी जमेल ती किमान एक तरी सेवा करा। काहीच न करण्यापेक्षा एखादी सेवा जरी केली तरीही ती आपल्या गुरूंपर्यंत, आपल्या देवापर्यंत पोहोचते। भक्तिभावाने केलेली 1 मिनिटाची सेवा सुद्धा देव स्वीकारतो। त्यासाठी तासनतास बसण्याची काहीच गरज नाही असं मला तरी वाटतं। आता प्रत्येक गुरुवारी काय सेवा करावी? तुम्हाला दररोज वेळ नाही, मला माहिती आहे। धकाधकीच्या जीवनात अर्धा तास, 1 तास, 1.5 तास पूर्ण सेवा करायला, जसं की 3 अध्याय, 11 माळी जप, अध्याय 14वा, या सगळ्या गोष्टी करायला हल्ली कोणाकडेच वेळ नाहीये। वेळ काढला पाहिजे हे खरं आहे, पण आपण पैशाच्या मागे, कमवण्याच्या मागे, आपल्या मुलाबाळांसाठी, आपल्या कुटुंबासाठी जेव्हा पैशाच्या मागे धावत जातो, कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी आपल्याला कमवावे लागते। अशा वेळेस आपल्याकडे फार तर फार कसे तरी आपण 10 मिनिटं काढू शकतो, 5 मिनिटं काढू शकतो। या वेळेत तुम्हाला काय करायचे आहे तेच मी आज सांगणार आहे। सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही 1 माळ किंवा 11 किंवा 21 वेळा, फक्त बोटावर 21 वेळा मोजा, श्री स्वामी समर्थ इतका जप तुम्हाला करायचा आहे। बस एवढी एक सेवा। आणि मी एक सांगते आणि म्हणून दाखवते, ती सेवा तुम्हाला करायची आहे। याला किती मिनिट लागतात हे सुद्धा आपण अगदी टायमिंग लावून बघूया की किती वेळ याला लागतो। तर ते आहे स्वामी चरित्र अवतरणिका। ही म्हटल्याने गुरुचरित्र अवतरणिका ही म्हटल्याने अनेक पीडा, असाध्य रोग, कोणत्याही अडचणी, धनाच्या समस्या, मुलांच्या समस्या सगळं काही निघून जातं। कारण गुरुचरित्रातली ही अवतरणिका आहे। म्हणजे संपूर्ण गुरुचरित्र वाचल्याचं पुण्य तुम्हाला इतकंच वाचल्यानं मिळतं, जे मी तुम्हाला आज पठण करून दाखवणार आहे। किती वेळ लागतो तुम्हीच बघा। श्री गणेशाय नमः। श्री गुरुदेव दत्तात्रेय चरणाविंदाभ्याम नमः। गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। प्रथमाध्यायी मंगलाचरण। मुख्य देवतांचे असे स्मरण, श्री गुरुमूर्तीचे दर्शन भक्तांप्रती जाहले। द्वितीयाध्यायी ब्रह्मोत्पत्ती, 4 युगांचे भाव कथिती। श्री गुरुसेवा दीपकाप्रती घडली ऐसे कथियले। नामधारका अमरजा संगमा, श्री गुरुनेती आपुले धामा। अंबरीश दुर्वास यांचा महिमा, तृतीयाध्यायी कथियेला। चतुर्थाध्यायी अनुसूये प्रती, छळावयात त्रैमूर्ती येती। परितियेचे पुत्र होती, स्तनपान करीती आनंदे। पंचमी श्री दत्तात्रेय धरी, स्वये अवतार पिठापुरी। श्रीपाद श्री वल्लभ नामधारी, तीर्थयात्रेसी निघाले। 6व्यात लिंग घेऊनी, रावण जाता गोकर्णी। विघ्नेश्वरे विघ्न करुणी, स्थापना केली तयाची। गोकर्ण महिमा असंख्यात, रायापती गौतम सांगत। चांडाळी उद्धरली अकस्मात, 7व्या अध्यायी वर्णिती। माता पुत्र जीव देत होती, तया प्रती श्री गुरु कथा सांगती। शनिदोष व्रत देती, ज्ञानी करती अष्टमी। नवमाध्यायी रजका प्रती, कृपाळू गुरु राज्य देती। दर्शन देऊ म्हणती पुढती, गुप्त झाले मग तेथे। तस्करी मारिला भक्त ब्राह्मण, तस्करा वदिती श्री गुरु येऊन। ब्राह्मणाला प्राणदान देती दशमाध्यायात। माधव ब्राह्मण करंजपुरी, अंबा नामे त्याची नारी। नरसिंह सरस्वती तिचे उदरी, एकादशी अवतरले। द्वादशाध्यायी माते प्रती, ज्ञान कथुनी पुत्र देती। काशी क्षेत्री संन्यास घेती, यात्रा करती उत्तरेची। माता पित्यांचे करंजपुरी, भेटोनी येती गोदातीरी। कुशी व्यथेच्या विप्रावरी, कृपा करीती त्रयोदशी। क्रूर यवनाते करुणी शासन, सायन देवास वरदान। देती श्री गुरु कृपा करुण, 14व्या अध्यायी। पंचदशी श्री गुरुमूर्ती, तीर्थे सांगता शिष्यांप्रती। यात्रे दौडुनी गुप्त होती, वैजनाती श्री गुरु। षोडशी ब्राह्मणा श्री गुरुभक्ती, कथुनी दिदली ज्ञान शक्ती। श्री गुरु आले भिल्लवड प्रती, भुवनेश्वरी सन्निध। भुवनेश्वरीला मूर्ख ब्राह्मण, जीवा छेदुनी करी अर्पण।
त्यास श्री गुरूंनी विद्या देऊन धन्य केला सप्तदशी. घेवडा उपटून दरिद्राचा कुंभ दिदला हेमाचा. वर्णिला प्रताप श्री गुरूंचा अष्टादशाध्यायात. औदुंबराचे करुणी वर्णन योगिनीस घेऊनी वरदान. गाणगापुरास आपण 19 श्री गुरु गेले. स्त्रियेचा संबंध दौडून पुत्र दिदले तिजला दोन. एक मरता कथिती ज्ञान सिद्ध रूपे विसाव्यात. तोची कथा एकविशी प्रेत आणिले औदुंबराशी. श्री गुरु येऊनी तेथे निशी पुत्र उठविती कृपाळू. भिक्षा दरिद्र्या घरी घेती त्यांची वंद्या महिषा होती. 30 करुणी दुग्धवती 22व्यात वर दिदला. 23व्यात श्री गुरुस राजा नेई गाणगापुरास. तेथे उद्धरती राक्षस त्रिविक्रम करी श्री गुरुनिंदा. भेटो जाती त्रिविक्रमा दाविती विश्वरूप महिमा. विप्र लागे श्री गुरुपाद पद्मा 24व्यात वर देती. म्लेच्छा पुढे वेद म्हणती विप्रते त्रिविक्रमा छळती. त्याला घेऊन सांगाती गुरुपाशी आला पंचविशी. 26व्यात तया ब्राह्मणा श्री गुरु सांगती वेद रचना. त्यागा म्हणती वाद कल्पना परिते उन्मत नायकती. 27 आणून पतिता विप्रांसी वेदवाद करिता. कुंठित करोनी शापग्रस्ता ब्रह्म राक्षस त्या केले. 28 तया पतिता धर्मामंद धर्माधर्म सांगोनी कथा. पुनरपी देऊन पतितावस्था गृहापती दवडिला. 29 भस्म प्रभाव त्रिविक्रमा कथिती गुरुराव. राक्षसा उद्धरी वामदेव हा इतिहास तयांतची. 30 पती मरता तयाची स्त्री करी बहु आकांता. 30 गुरु श्री गुरु नाना कथा कथुनी शांत होऊ पाहती. 31व्यात तैची कथा पतिव्रतेचे धर्म सांगता. सहगमन प्रकार बोधिता ते स्त्रिये जगद्गुरु. सहगमनी निगता सती श्री गुरुस झाली नमस्कारिती. आशीर्वाद देऊनी तिचा पती 32व्यात उठविला. 33व्यात रुद्राक्ष धारण कथा कुकुट मर्कट दोघे जण. वैश्यवेश्येचे कथन करीती राया ते पराशर. रुद्राध्याय महिमा वर्णन 34व्यात निरूपण. राजपुत्र केला संजीवन नारद भेटले राया ते. 35 प्रसंगात कचदेवयानी कथा वर्तत. आणिक सोमवार व्रत सिमितिनींच्या प्रसंगे. 36 ब्रह्मानिष्ठ ब्राह्मणा स्त्रियेने केले परान्न भोजना. कंटाळून धरिती श्री गुरुचरणा त्याला कर्ममार्ग सांगती. 37 नाना धर्म विक्रा सांगोनी ब्रह्मकर्म. प्रसन्न होऊनी वर उत्तम देती श्री गुरु तयाते. 38 भास्कर ब्राह्मण तिघांपुरते आणिले अन्न. जेविले बहु ब्राह्मण आणिक गावचे शूद्रादी. सोमनाथाची गंगा युवती 60 वर्षांची वंध्या होती. 30 दिदली पुत्र संतती. 39वे अध्यायी. नहरी करवी शुष्क काष्टा अर्चवुनी दवडिले त्याच्या कुष्टा. शबर कथा शिष्य वरिष्ठा 40व्यात सांगती. 41 सायन देवा हस्ते घेती श्री गुरु सेवा. ईश्वर पार्वती संवाद बरवा काशी यात्रा निरूपण. पुत्र कलेसी सायन देव येऊनी करीती श्री गुरुस्तव. त्याला कथिती यात्रा भाव वरही देती 42. 43 अनंत व्रत धर्मराया कृष्ण सांगत. तोची कथा सायन देवा प्रत सांगोनी व्रत करविती. 44 तंतुकार भक्तासी श्री पर्वत दाऊनी क्षणेसी. शिवरात्री पुण्य कथा त्यासी विमर्शन राजाली कथियेली. 45 कुष्टी ब्राह्मण आला तुळजापुराहून. त्याला करवुनी संगमी स्नान कुष्ट नासुनी ज्ञान देती. कल्लेश्वर हिप्परगे ग्रामास श्री गुरु भेटती नरहरी कवीस. आपुला शिष्य करीती त्यास 46वे अध्यायी. 47 दिवाळी सण गुरुसी आमंत्रती 7 जण. कितुके रूपे धरुनी आपण गेले मठीही राहिले. 48 शूद्र शेती त्यांचा जोंधळा कापूनी टाकीती. शतगुणे पिकवून पुडती आनंद विले तयाते. 49 श्री गुरुमूर्ती अमरजा संगमा महात्म्य कथिती. स्नान करुनी दौडवती कुष्ट देवार्जिती रत्नाबाईचे. म्लेच्छांचा स्फोटक दवडिती भक्ती स्तव त्याचे नगरा गाजती. पुढे श्री पर्वती भेटो म्हणती. 50वे अध्यायी. 51-52 गुरुमूर्ती देखो नियाक्षिती. पाप प्रवृत्ती उपद्रवीतील नानायती. म्हणून गुप्त राहावे गुप्त रूपे राहावे. ऐसा करुनी निर्धार शिष्यांशी सांगती गुरुवर. आजी आम्ही जाऊ पर्वतावर मल्लिकार्जुन यात्रेसी. ऐसे ऐकूनी भक्तजन
मनी होती अति उद्गीन, शोक करीती आक्रंदोन, श्री गुरुचरणी लोळती, इतुके पाहून श्री गुरुमूर्ती, वरद हस्ते तया कुरवाळीती, मद भजनी धरा आसक्ती, मठधामी राहोनिया, ऐसे बोधून शिष्यांसी, श्री गुरु केले कर्दळी विनाशी, नाविका मुखे सांगुनी गोष्टीसी, निजानंदी निमग्न होती, ऐसे अपार श्री गुरुचरित्र, आनंद कथा परम पवित्र, त्यातील 52 अध्याय मात्र, प्रस्तुत कथिले तुझ लागी, सिद्ध म्हणे नामधारका, तुझ कथली अवतरणिका, श्री गुरु गेले वाटती लोका, परी श्री गुरु गुप्त असती गाणगापुरी, कलियोगी अधर्म वृद्धी पावले, म्हणून श्री गुरु गुप्त झाले, भक्त जनाला जैसे पाहिले, तैसे भेटती अद्यापी, श्री गुरु दत्तात्रेयस्य पर्णमस्तु. किती सुंदर वर्णन आहे बघा. आता बरोबर 10 मिनिटात माझं हे पठण झालेलं आहे. पान नंबर 135 नित्यसेवा स्तोत्र मंत्र या ग्रंथामध्ये हे आहे. शिवाय गुरुचरित्र अवतरणिका म्हणून छोटंसं एक अगदी छोटासा ग्रंथ सुद्धा तुम्हाला मिळेल, जो तुम्ही रोज किंवा किमान गुरुवारी फक्त 10 मिनिटं, आता माझे जेवढे झालेत ना बरोबर 10 मिनिटं व्हिडिओ चालू आहे, त्यात आधी 1 मिनिट मी तुम्हाला सांगण्याचं काम केलं आहे. म्हणजे 9 मिनिटात तुमचं हे म्हणून होणार आहे. उच्च कोटीची सेवा आहे जी तुमची वाया जाणार नाही. संपूर्ण गुरुचरित्र वाचल्याचे पुण्य आहे. शिवाय कोणतेही नियम आणि अटी न पाळता फक्त गुरुवारी नॉनव्हेज खाऊ नका एवढी कळकळीची विनंती आहे. तेवढं तरी आपल्याला देवासाठी काहीतरी त्याग करावा लागेल. खरं तर देवासाठी नाही, हा आपल्या स्वतःसाठी त्याग आहे. आणि स्वामींची केलेली कोणतीही सेवा तुम्ही नुसतं श्री स्वामी समर्थ जर कमेंट बॉक्स मध्ये लिहाल तर ती सेवा सुद्धा ते वाया घालवत नाहीत. तर एवढी मोठी सेवा केली तर ते कसं वाया घालवतील. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही हे माझा व्हिडिओ लावून प्रत्येक गुरुवारी किंवा दररोज नुसतं ऐकत जा. ऐकल्याचे सुद्धा पुण्य 100 पटीचे आहे, म्हटल्याचे सुद्धा पुण्य 100 पटीचे आहे. आणि व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त जणांना पाठवा. गुरुचरित्र अवतरणिका वाचण्याचा सल्ला द्या. लोकांचं आयुष्य हल्ली बिघडत चाललेलं आहे. कलयुग आहे. खूप नाना अडचणी प्रत्येकाच्या आयुष्यात आहेत आणि अशा अडचणी त्यांच्या अडचणी कमी करण्याचं काम जर आपल्याकडून होत असेल तर आपण ते अवश्य केले पाहिजे असं मला तरी वाटतं. नुसता स्वार्थ बघू नका, तर सगळ्यांची सेवा बघा. सगळ्यांचं कल्याण होऊ दे, सगळ्यांचं भलं होऊ दे ही स्वामींचरणी प्रार्थना करा. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओ सोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.